आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला जसा हा अतिचेतन प्रांत असतो तसा आपल्या पावलांच्या खालच्या बाजूला एक जो प्रांत असतो त्याला म्हणायचं आहे अवचेतन प्रांत म्हणजे सबकॉन्शियंट. आणि त्याच्याही खालती जो प्रांत आहे तो आहे इनकॉन्शियंट म्हणजे अचेतन प्रांत आहे. हे जे सगळं जडभौतिक जगत आहे जे आपण एरवीच्या सामान्य परिभाषेमध्ये जेव्हा आपण त्याला निर्जीव असं म्हणतो किंवा वस्तुमात्र असं ज्याला म्हणतो, ही जी सगळी जडभौतिक सृष्टी आहे तिचा उगम कशातनं झालाय? तिचा उगम या अवचेतनेमधनं झालेला आहे. आणि त्यामुळे हा अवचेतनेमध्ये उगम असल्यामुळे त्या ज्या वस्तू आहेत त्या चेतनाविहीन आहेत, म्हणजे जणू काही त्यांच्यामध्ये चेतनाच नाहीये असं आपल्याला वाटतं, असं आपल्याला भासतं. परंतु प्रत्यक्षात तसं आहे का? तर प्रत्यक्षात ते तसं नाहीये. आताच्या आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की अगदी निर्जीव वाटणाऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा अणू, रेणू आणि त्यातले प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स वगैरे या सगळ्यामध्ये चेतना आहे, चैतन्य आहे. पण ते दिसताना कसं दिसतंय? तर ते दिसताना अचेतन किंवा चेतनाविहीन असल्यासारखं जे दिसतंय त्याचं कारणच हे, कारण त्याचा उगम ह्या प्रांतामधनं, अवचेतन प्रांतामधून झालेला आहे. आपल्याला हे माहिती आहे की आत्ता जसं आपण पाहिलं की जडभौतिक सगळं जे वस्तुमात्र आहेत त्यांचा उगम इथे आहे, त्यांचा स्रोत इथे आहे. अगदी त्याचप्रमाणे आपलं हे जे शरीर आहे ज्याला मटेरियल बॉडी असं म्हटलेलं आहे, फिजिकल बॉडी असं ज्याला म्हटलेलं आहे, ती बॉडी, तो आपला देह किंवा आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि ते सुद्धा ते ह्या अवचेतनाचाच भाग असल्यामुळे तिथे सुद्धा म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच्याविषयी सहसा आपल्याला फारशी माहिती नसते. आपण त्याच्याबद्दल अनभिज्ञ असतो.